वर्षा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज वर्षा रेसिपीमध्ये मी बनवते पालकची डाळ. तर म्हणलं आज पालकची डाळ बनवते तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. रेसिपी शेअर करायच्या आधी सांगायचं म्हणजे क्वांटिटी तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करायला घेऊयात. मी इथे घेतली आहे 3 चमचे मूग डाळ. मूग डाळ आपली निवडून घेऊ. आता आपण पाणी गरम करायला ठेवूयात. पाणी गरम होईपर्यंत आपण मूग डाळ धुवून घेऊयात. मी इथे घेतले 2 पेंडी पालक, त्याला छान धुवून चिरून घेतलेली आहे. आता पाणी आपलं गरम झालं की नाही आपण पाहूयात. पाणी आपलं गरम झालं तर मूग डाळ घालूयात आपण. मूग डाळ शिजेपर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. मूग डाळ माझी छान शिजलेली आहे. याला घोटूयात आणि आता आपण याच्यात घालूयात पालक. पालक क्वांटिटी तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. पालक घातलं की छान आपण त्याला एकजीव करूयात. बरं, मूग डाळ घट्ट होते त्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. मी इथं घेतलेले 1.5 ग्लास पाणी. बघा, एकजीव आपण छान करूयात. आता आपण लागूयात फोडणीच्या तयारीला. तर चला तर मग मी इथं घेतले 1 तुकडा अद्रक, 6 ते 7 लसूण, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. आता याचं पण वाटण करूयात. आणि मी इथं घेतले 2 मध्यम आकाराचे टमाटे. आता याला आपण छान वाटून घेऊयात. वाटून घेतल्यानंतर फोडणीची तयारी तुम्हाला मी दाखवते. आपलं वाटण झालेलं आहे. बरं, त्याच्या आधी आपण डाळ शिजली आहे का आपण बघूयात एकजीव झाली की नाही. पालकची डाळ आपली छान एकजीव झालेली आहे. पहा, एकजीव झाली. पाणी जास्त झाले पण ते नंतर पाणी कमी होतं. आता आपण फोडणीला तयारी लागू. कढई ठेवू. तेल गरम झालं की आपण असं त्याच्यात घालूयात मोहरी. मोहरी घालायचं की जिरे घालायचे तुमचं आहे. मी मोहरी टाकते. आता आपण घालूयात त्याच्यात हिंग. हिंग झाल्यानंतर मी वाटण केलेलं वाटण घालूयात आपण. जो मी मसाला दाखवला ते वाटण घातलेले. त्याला छानपैकी एकजीव करून घेऊयात. वाटण एकजीव करून घेऊयात छानपैकी. तेलात त्याला फ्राय करूयात. आता आपण चवीनुसार मीठ, मिरची, हळद हे आपल्या चवीनुसार घालायचं. मी तर तांबडा तिखट टाकलेली आहे. चवीनुसार तुम्ही टाकायचं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी इथे घातलेली किचन किंग मसाला. मी ज्या ग्रेव्हीवाल्या भाज्यात त्यांना किचन किंग मसाला घालते त्याच्याने चव वेगळी येते. आता आपण त्यांना एकजीव करूयात. छान परतून घेऊयात आणि एकजीव करूयात. बघा, छान कलरही सुटलेले, तेलही सुटले. तर आता आपण तो फिरवलेला मसाला आपण डाळीत घालूयात. तडका देऊयात आपण डाळीला मस्तपैकी. तडका दिलेला आहे. बरं, थोडासा त्याच्यात जो उरलेला मसाला असतो ते कढईत घालून परत एकजीव करून परत आपण घालूयात. छानपैकी त्याला एकजीव करूयात. डाळ तुमची तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही डाळ नक्कीच करून पहा आणि तुम्ही मला सांगा पालकची डाळ कशी झाली. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्कीच तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा एकदा आपण नवीन रेसिपी घेऊन येऊयात. नमस्ते.